जय शिवराय, जय जिजाऊ आणि मी जयश्री। तर मी आज आलेली आहे भेंडीच्या शेतामध्ये। तर भेंडी आमची ठिबक वरती आहे आणि तुम्ही बघू शकता भेंडीला किती तेज आहे। बरोबर आहे की नाही, जळून दाखव। हे बघा, एकदम माऊ लुसलुसीत भेंड्या आहेत आणि भेंड्याला भाव पण खूप जास्त आहे। भेंडीचा भाव वाढला की आमचा भाव वाढतो, बरोबर आहेत ना। तर भेंडीचा भाव वाढला की आमचा भाव कसा वाढतो माहिती का? काय होतं, ज्यावेळेस आम्ही घेतलेली मेहनत असते तिला मार्केटमध्ये जेव्हा भाव मिळतो ना, तेव्हा आमची कॉलर टाईट असते। कारण केलेल्या कामाचं आम्हाला मोल मिळत असतं, त्या मोलामुळंच आमचं घर चालत असतं। आणि मग म्हणून आम्ही मोठ्या शानानं म्हणत असतो, वावर आहे तर पावर आहे। पण इथं जर पाणी नसलं आणि मार्केटला भाव नसला तर आमची पावर डाऊन होते, डामाडोल होते। तर त्यासाठी आम्हाला भाव असलेला फार आवडतो आणि तुम्ही बघू शकता एकदम छान आहे। पण या भेंडी व्यतिरिक्त आता सध्याला आमच्याकडे काही नाही आहे। गहू वाळलेला आहे, तो पण सोंगायला आलेला आहे आता। तर असं सगळं काम आमच्याकडे चालू आहे सध्या, पाणी नसल्यामुळं। आणि जनावरचा चारा पण तितकाच राहिलेला आहे, सगळा सुक्या चाऱ्यावर येतं आता। तर ह्या सगळ्या गोष्टीला कुठंतरी थांबवणं आहे, त्यासाठी आम्ही शेततळ्याचा पण वापर करणार आहोत। आणि आमचं शेततळं ह्या वर्षी पूर्ण रेडी होणार आहे। त्या कोपऱ्याला दिसत असं इथून थोडंसं त्याचं काम सुरू केलं आहे। आणि ह्या सगळ्या नवीन बदल घडवून आणणं शेतकऱ्याचं कर्तव्य आहे। कारण आपण जर अपडेट राहिलं नाही, आपले फोन बदलले, आपण छोट्या नॉर्मल फोनवरून स्मार्टफोनवर आलो, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण करतोय तर ह्या गोष्टी पण आपण करायला पाहिजे। जसं इंजिनियर बनण्यासाठी, डॉक्टर बनण्यासाठी खूप सगळा खर्च येतो, तसाच खर्च थोडाफार योग्य वेळात आणि शासन पण मदत करतं। तर त्या मदतीचा फायदा उचलून जर तुम्ही तुमच्या शेतीवरती जर जास्तीचं काम केलं तर फायदा होणार आहे की नाही? चला लिहा कमेंट्समध्ये कोण कोण आता काय काय प्रगती करणार आहे तुमच्या तिकडं। आणि मी शेतकऱ्याची मुलगी आहे, शेतकऱ्याची सून आहे आणि मला शेती खूप 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 आवडते। सगळं काम करतात हे मला सांगायची गरज नाही आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। पण तुम्ही सगळ्यांनी कृषी कन्या म्हणून जो मला मान सन्मान दिला आहे त्याबद्दल मी तुमची अतिशय आभारी आहे। थँक्यू सो मच, धन्यवाद। म्हटलं तरी खूप छोटं होणार आहे आणि एका छोट्याशा गावात बघा तुम्ही, पूर्ण डोंगराच्या कुशीमध्ये गाव आहेत, आजही नेटवर्क नाही, इथं बिलकुल नेटवर्क नाही, तरी पण तुम्ही मला इतका मान दिला, सन्मान दिला, त्याबद्दल खरंच खूप खूप आभारी आहेत मी तुमची। आणि असाच साथ राहू द्या शेवटपर्यंत। परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओ सोबत, तोपर्यंत राधे राधे।